करा, त्यांचं तुम्ही सोनखत जरूर करा. आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतोय, सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले. सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा. ताकद आहे. अमित शहाना जागा दाखवणार आहात. ठीक आहे, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे. सूड, सूड आणि सूड. होय, सूड. जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो, तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शहाना सांगतो की जास्त आमच्या नादी. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत. धन्यवाद साहेब. सर्व शिवसैनिकांना विनंती आहे, कृपया असेच थांबा, कारण आता अशा शिवसैनिकांचा सत्कार आपल्याला करायचा आहे. तर जो निर्णय कार्यकर्त्यांच्या मनात असेल तोच निर्णय घेईल असं म्हणत स्वबळावर लढण्यासंदर्भात उद्धव ठाकरे ठाम असल्याचं या मेळाव्यातून त्यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. यासोबतच बॅलेट संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. हिम्मत असेल तर बॅलेट बाजूला करा आणि निवडणुका घेऊन दाखवा असं थेट आव्हान सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे. वेळ आलं की एकटं लढण्याचा निर्णय, त्यामुळे स्वबळावर